नमस्कार. आज खूप छान 2 गोष्टी वाचण्यात आल्यात माझ्या. आधी पहिली ऐकूयात. पहिली आहे शिकागोमधली. शिकागोमध्ये काही वर्षापूर्वी अल कॅपिनो नावाचा एक मोठा गुंड होऊन गेला. गुन्हेगारी विश्वावर त्याचं साम्राज्य होतं आणि शिकागो शहराचा तो सगळ्यात मोठा डॉन मानला जायचा. त्याचं हे साम्राज्य उभं करण्यात त्याला ज्या ठराविक लोकांची मदत झाली त्याच्यापैकी एक नाव होतं इझी ईडी. इझी ईडी हा अल कॅपिनोचा वकील होता आणि इझी ईडीनं आपल्या हुशारीनं अल कॅपिनोला प्रत्येक गुन्ह्यातून बाहेर काढलं होतं. या त्याच्या ज्ञानामुळं अल कॅपिनो त्याच्यावर खूप खुश होता आणि अल कॅपिनोनं त्याला मोठं घर, नोकर-चाकर, पैसा, सुरक्षा सगळ्या गोष्टी पुरवल्या होत्या. इझी ईडी गुन्हेगारी विश्वातला आता सगळ्यात मोठा वकील होता. पण त्याचा जीव त्याच्या एकुलत्या एक मुलात होता आणि त्याला असं वाटत होतं की माझा मुलाचा या विश्वाशी काही संबंध येऊ नये. हे गुन्हेगारी विश्वापासून माझा मुलगा दूर राहावा. माझा मुलगा एक आदर्श व्हावा. त्याला सत्य असत्याची जाण असावी आणि यासाठी त्याचे नेहमी प्रयत्न चालायचे. त्याचं काम वेगळं होतं आणि मुलाला वेगळं बनवायचं होतं. त्याच्या मनात नेहमी घुसमट असायची याच्याबद्दल आणि मग त्यांनी एक दिवस निर्णय घेतला की आपल्याला हे विश्व सोडायचं. हा निर्णय एवढा सोपा नव्हता कारण अल कॅपिनोच्या विरोधात जायचं होतं. पण तरीही मुलासाठी एक उदाहरण उभं करू द्यायचं म्हणून त्यानं तो निर्णय घेतला आणि आपल्याकडे असलेले सगळे पुरावे सुरक्षा व्यवस्थेला पुरवले. अल कॅपिनोच्या सगळ्या गुन्ह्यांबद्दलची माहिती सुरक्षा व्यवस्थेला पुरवली. लवकरच रोडवर त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आणि यामध्ये इझी ईडी संपला. पण त्यानं आपल्या मुलासाठी जीव देऊन, बलिदान देऊन एक आदर्श उदाहरण तयार केलं होतं सत्याचं. हे सत्यच जिंकतं नेहमी असं त्याला मुलाला शिकवायचं होतं आणि त्यामध्ये तो संपला आणि पहिली गोष्ट सुद्धा इथं संपली. आता दुसरी गोष्ट दुसऱ्या महायुद्धातली. दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिका आणि जपान हे 2 मोठे देश होते ज्यांच्यामध्ये युद्ध चालू होतं आणि अमेरिकेची एक युद्धनौका होती मोठी ज्यावर फायटर प्लेन असतात. साऊथ पॅसिफिक महासागरात एक मोठी युद्धनौका होती ज्यामध्ये बुच ओहेर नावाचा एक वैमानिक होता जो त्या युद्धनौकेवर कामाला होता. एके दिवशी असं झालं की सगळे जे युद्धनौकेवरचे जे विमान होते त्यांना एका ठिकाणी मिशनवर पाठवण्यात आलं ज्यात बुच ओहेरचं सुद्धा विमान होतं आणि काही अंतरावर गेल्यावर असं लक्षात आलं की बुच ओहेरच्या विमानात इंधन कमी आहे म्हणून बेस कॅम्पवर त्याला परत येण्याचे आदेश आले. बुच ओहेरची इच्छा नव्हती वापस येण्याची तरी पण त्या स्क्वॉड्रनला सोडून बुच ओहेर वापस निघाला आणि परत येताना त्याच्या असं लक्षात आलं की जपानचे एक स्क्वॉड्रन आपल्या त्या युद्धनौकेवर हल्ला करायला येते. अशा अवस्थेत बुच ओहेर होता की एवढं इंधन त्याच्याकडे नव्हतं की तो त्या बेस कॅम्पला पोहोचल आणि असंही नव्हतं की तो त्या पुढे गेलेल्या विमानांना बोलून आला आणि त्याच्या असं लक्षात आलं की आता जर वेळ झाली आपल्याला किंवा आपण जर उशीर केला तर आपली युद्धनौका पूर्ण नेस्तनाबूत होऊन जाईल. एवढ्या मोठ्या तयारीनं जपानी स्क्वॉड्रन येत आहे आणि मग त्याने निर्णय घेतला की आता आपणच लढूयात जपानी स्क्वॉड्रनशी आणि तो पूर्ण त्याच्याकडे जो होता नव्हता तो दारुगोळा वापरून त्या जपानी स्क्वॉड्रन सोबत लढायला उतरला. आपलं कौशल्य वापरून त्यानं जपानच्या जवळपास 5 विमानं तिथं संपवले आणि त्याच्या त्या धडाक्यानं बाकीची विमानं सुद्धा वापस निघली. म्हणजे तो हल्ला त्याने एकट्यानं परतून लावला. शेवटी आपलं कौशल्य वापरून त्यानं कशीबशी त्याचं जे विमान होतं ते युद्धनौकेवर नेलं आणि त्या विमानामध्ये असलेल्या कॅमेऱ्यानं त्याचा सगळा भीम पराक्रम रेकॉर्ड केला होता. त्याचं नाव खूप मोठं झालं. त्याच्या पराक्रमाबद्दल त्याची खूप चर्चा झाली आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये अतिशय मोठं शौर्य पदक त्याला देण्यात आलं. त्यानंतर काही वर्षानं 29व्या वर्षीच बुच ओहेरचा एका वेगळ्या हल्ल्यात मृत्यू झाला. पण त्याचं शहर त्याला विसरायला तयार नव्हतं आणि मग तुम्ही जर शिकागोच्या विमानतळाचं नाव शोधलं तर ते ओहेर नावानं आहे. हे ओहेर आहे बुच ओहेरचं नाव. म्हणजे शिकागोच्या एअरपोर्टला त्याचं नाव दिलेलं आहे आता. इथं दुसरी गोष्ट संपते. आता प्रश्न आहे की दोन्ही गोष्टीचा काय संबंध नाही. तर ज्या इझी ईडीनं स्वतःच्या जीवाचं बलिदान देऊन एक उदाहरण तयार केलं होतं त्याचा मुलगा होता बुच ओहेर. बुच ओहेर समोर जे वडिलांना दिलेलं बलिदान होतं, जे वडिलांनी काम केलं होतं त्यामुळं तो हा निर्णय घेऊ शकला आणि स्वतःला देशसेवेसाठी झोकून देऊ शकला. तर आपण जे करतोय तेच आपल्या पुढच्या पिढीला जाणार आहे. आपण जे काम करतोय सध्या ते आपण झाडं लावण्याचं काम करतोय त्याचे फळं काही दिवसांनी येणार आहेत. त्यामुळं आपल्या ॲक्शन्सवर आपलं लक्ष पाहिजे नेहमीसाठी. थँक्यू.